Welcome everyone again for this role of engineers in nation building. Opportunities, scope of engineering, its different branches as a career. याच्या पहिल्या फर्स्ट सेक्शनमध्ये आपण पाहिलं स्कोप अँड अपॉर्च्युनिटीज ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. देन वी हॅव सीन अबाउट सिव्हिल अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग. नाउ टुडे वी आर गोइंग टू consider the next and very much important branch from engineering, that is electronics and telecommunication engineering. कम्प्युटर्सवरती आपण परत येणार आहोत. कम्प्युटर्सवरती हे आपलं अजूनही काही डिस्कशन होणार आहे, पण त्या कम्प्युटरलाच क्लोजली रिलेटेड असणारी ही ब्रँच वी कॅन से इलेक्ट्रॉनिक्स is the mother branch of computer. यात ह्या ब्रँचेसचे कोरिलेशन्स लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला ब्रँच सिलेक्शनच्या वेळी काही वेळा काही कॉम्प्रोमाइज करावे लागतात, काही प्रेफरन्सेस आपले चेंज करावे लागतात. त्यानुसारही आपण कुठल्या ब्रँचला प्रेफरन्स दिल्यानंतर कुठल्या सेक्टरमध्ये आपण वर्क करू शकतो, काम करू शकतो, हे जर आपल्याला माहिती असेल. तसं कम्प्युटर ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन याची डिराइव्ड ब्रँच आहे. म्हणजेच इन शॉर्ट अपॉर्च्युनिटीज पॉईंट ऑफ व्ह्यू फॉर PG पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला, समजा एखादा PE इलेक्ट्रॉनिक्स असलेला स्टुडंट आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, किंवा ओनली इलेक्ट्रॉनिक्स असलेला स्टुडंट पण जरी असला, त्याला समजा PG करायचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा फर्दर एज्युकेशन त्याचं करायचं आहे. तो फर्दर एज्युकेशन इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमध्ये करू शकतो, टेलिकॉम सेक्टरमध्ये करू शकतो आणि इव्हन कम्प्युटर सेक्टरमध्ये पण करू शकतो. त्याच्यानंतरसुद्धा कम्प्युटर फील्डमध्ये एंटर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर पण. समजा ME जरी करायचं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा आणखी फर्दर एज्युकेशन किंवा फर्दर वर्क, काही नॉलेज आणि फील्डमध्ये करिअर करायचं असेल, नो डाऊट त्याचे फंडामेंटल्स, त्याचा बेसिक हे इलेक्ट्रॉनिक्स असल्यामुळं त्याला कम्प्युटर फील्डमधल्या हार्डवेअर सेक्टरमध्ये वर्किंग करणं जास्त इझी, कम्फर्टेबल राहतं, कन्व्हिनियंट राहतं. परंतु त्यासाठी ह्या तीनही अपॉर्च्युनिटीज अवेलेबल राहतात. व्हेरॅज इफ यू आर कम्प्युटर इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर असतील तर ते कम्प्युटरच्या हार्डवेअर सेक्शनमध्ये काम करू शकतात. कम्प्युटरचं हार्डवेअर म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच आहे, पण प्युअर इलेक्ट्रॉनिक्समध्ये, कोर इलेक्ट्रॉनिक्समध्ये ते काम नाही करू शकत. मग त्यांना कम्प्युटर हार्डवेअर रिलेटेड असणार इलेक्ट्रॉनिक्स आहे, सेक्टर आहे, तिकडे नेटवर्किंग रिलेटेड सेक्टर आहे, तिथे काम करू शकतात. सॉफ्टवेअर तर आहेच, आणि IT म्हणजे ओनली सॉफ्टवेअर. हा जो एक लेवल्स आहे, ट्री आहेच, याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मदर ब्रँच का म्हटलं आहे, डिराइव्ड ब्रँच का म्हटलं आहे, त्याचे डिफरन्सेस हे आहेत. ओके, मग आता ह्या इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, बेसिकली इलेक्ट्रॉनिक्स या वर्डवरती बऱ्याच वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. ओनली इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर आहे, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर ही एक ब्रँच आहे, जे की 3 सेक्टरचं कॉम्बिनेशन आहे. इलेक्ट्रिकल ब्रँच, इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच आणि त्याचे ॲप्लिकेशन्स पॉवर फील्डमध्ये. त्यामुळे असे वेगवेगळे सेक्टर्स यामध्ये अवेलेबल आहेत.
पैकी मेजॉरिटीली जो प्रेफर केला जातो तो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. या सेक्टरमधून आपल्याला जर विचार केला तर ही मेकॅनिकल ब्रँच प्रमाणेच खूप लार्जेस्ट ब्रँच आहे आणि ऑब्वियसली ग्रोविंग तर आहेच. इव्हन ही आता डिराइव्हड ब्रँच कम्प्युटर आणि IT ह्या ब्रँचेसनी ह्या 10 इयर्समध्ये जास्त प्रमाणात स्टुडंट्स डायव्हर्ट झालेले आहेत. पण या ज्या फंडामेंटल ब्रँचेस आहेत, मग सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, जेव्हापासून हे इंजिनिअरिंग फील्ड अस्तित्वात आलं आहे तेव्हापासून आत्तापर्यंत आज तागायतपर्यंत अजूनही आहेत ह्या ब्रँचेस. आणि याचेच डेव्हलपमेंट्स म्हणजे फर्दर ह्या ज्या डिराइव्ड ब्रँचेस आहेत त्या आहेत. त्यामुळं ह्या ब्रँचेसला अपॉर्च्युनिटीज आणि स्कोप निश्चितप्रमाणे आजही आहेत आणि इन फ्युचर पण राहणार आहेत. ह्यामध्ये नेमकं काय काय येतं? इट कव्हर्स ए वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन्स सच ॲज टेलिव्हिजन, रेडिओ, कम्प्युटर्स, टेलिकम्युनिकेशन्स एक्सेट्रा. आपण पाहतोय आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही थिंग्स आहेत, मॅक्झिमम थिंग्स या रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक्स आहेत. देर इज अ डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. इन जनरल कम्प्युटर्समध्ये, मोबाईल्समध्ये वगैरे वापरण्यात येणारे जे हार्डवेअर्स आहेत किंवा टेलिव्हिजनमध्ये असतील किंवा आपल्या डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स आपण घरी यूज करतो, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल वगैरे, हे सर्व जे असतात ते रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस. इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आपण भरपूर प्रमाणात यूज करतो. इलेक्ट्रिकल इट इज द सोर्स ऑफ एनर्जी ऑन विच इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस कॅन वर्क. विदाउट इलेक्ट्रिकल सोर्स इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस वर्क करू शकत नाहीत. पण त्याच्यातही आता सोल्युशन्स निघालेत. बॅटरीज आहेत, DC सप्लाय आहेत. या सगळ्या माध्यमातून बरेचसे इलेक्ट्रॉनिक्स वर्क करतात. परंतु त्या बॅटरीजला जे काही चार्जिंग्स आहेत किंवा एनर्जी आहेत त्यासाठीही आपल्या इलेक्ट्रिकलची रिक्वायरमेंट असतेच. तर हे ब्रॉडली आपण ऑब्झर्वेशन्समधून आपल्याला माहिती असतं, पण ॲक्च्युअली जो इनसाईड वर्क आहे ते काय आणि कशा प्रकारचं आहे. यामध्ये हे जे टेलिव्हिजन, रेडिओ, कम्प्युटर्स किंवा टेलिकम्युनिकेशन्स आहेत, यामध्ये परत ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम्स, मायक्रोवेव्ह सिस्टीम्स, सॅटेलाईट सिस्टीम्स, मोबाईल रेडिओ सिस्टीम्स, रडार, फायबर ऑप्टिक, कम्प्युटर नेटवर्किंग हा पण इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअरचाच भाग येतो, डिजिटल आणि मल्टीमीडिया टेलिकॉम सिस्टीम्स, हे सगळे डिफरंट पार्ट्स आहेत जे की इलेक्ट्रॉनिक्समध्ये इन्क्लूड होतात. These electronics also involves working with microprocessors, फायबर ऑप्टिक एक्सेट्रा. मायक्रोप्रोसेसर्स काय असतात तुम्हाला सांगितलं होतं, ज्या काही IC असतात, चिप असतात, प्रोग्राम्ड IC असतात, त्यामध्ये ऑलरेडी प्रोग्रामिंग केलेलं असतं. ह्या प्रोग्रामिंग केलेल्या ज्या चिप असतात त्यांना मायक्रोप्रोसेसर्स म्हणतात. ॲट प्रेझेंट तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, त्याच्यामध्ये इन डेप्थ खूप काही स्टडी करण्यासारखं आहे. त्यानंतर टू फॅब्रिकेट अँड टू टेस्ट द इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, मॅन्युफॅक्चरिंग, टेस्टिंग अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अँड सिस्टीम. याच्यामध्ये काम कुठल्या प्रकारचं असतं की इलेक्ट्रॉनिक्सचे जे वेगळे डिव्हायसेस आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे वेगळे जे सिस्टम्स आहेत, या सिस्टमचं मॅन्युफॅक्चरिंग करणे, त्याचं डिझायनिंग ऑब्व्हियसली आहेच, टेस्टिंग आहे, मेंटेनन्स आहे. या डिफरंट सेक्टर्समध्ये वर्किंग केलं जाऊ शकतं. त्यानंतर यात पर्टिक्युलरली मेजर फील्ड कोणकोणत्या आहे इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड असणाऱ्या. टेलिकम्युनिकेशन आपण पाहतोय किती आणि कशा प्रकारे डिफरंटली ग्रो होती ही फील्ड, टेलिकॉम इंडस्ट्री. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, IT, इकडेही इलेक्ट्रॉनिक्सवाले स्टुडंट्स इझिली एंटर करू शकतात आणि करतात.
म्हणून मगाशी जे म्हटलं होतं की डिराइव्ड ब्रँच आणि मदर ब्रँच, कम्प्युटर किंवा IT सेक्टरमधला पर्सन इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीजमध्ये काम करू शकेलच असं नाही, परंतु इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमधला पर्सन हा इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमध्ये पण काम करू शकतो, टेलिकॉम सेक्टरमध्ये पण काम करू शकतो, इवन तो सॉफ्टवेअर किंवा IT मध्ये पण काम करू शकतो, आणि हार्डवेअर तर आहेच. म्हणजे त्याच्या अपॉर्च्युनिटीचा स्कोप जो आहे तो 4 टाइम्स इन्क्रीज होतो. त्यानंतर पॉवर सेक्टर आहे, हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग आहेत इलेक्ट्रॉनिक्सचे, होम अप्लायन्सेस आहेत, त्यानंतर VLSI एम्बेडेड वगैरे ह्या नॅनो टेक्नॉलॉजी ह्या डिझायनिंग्स आहेत, टेलिव्हिजन्स इंडस्ट्रीज आहेत, आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्या मेजर फील्ड आहेत जिकडे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स काम करतात किंवा करू शकतात. पर्टिक्युलरली तरीही प्रेफरन्सेस हे कम्प्युटर सेक्टरमध्ये कसे, मग इलेक्ट्रॉनिक्सवाले जर कम्प्युटरमध्ये जाऊ शकतात तर तिकड नाही गेलेलं चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण स्पेशालिस्ट तो स्पेशालिस्ट असतो. यात फरक असा पडतो की जो स्टडी करिक्युलम आहे, अभ्यासक्रम आहे, कम्प्युटर ब्रँचमध्ये सुद्धा, कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा मॅक्झिमम सब्जेक्ट हे इलेक्ट्रॉनिक्सचे आहेत. त्याच्यामध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स हे 2 सेक्टर इलेक्ट्रॉनिक्स फील्डचे पडतात मेजरली. पैकी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा सेक्शन जास्तीत जास्त प्रमाणात असतो, जो की इझी पण आहे ॲज कम्पेअर टू ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स. ज्यांचा 11-12ला वगैरे इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट होता त्यांना हा डिफरन्स माहिती आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स हा थोडासा कन्सेप्च्युअल पार्ट आहे, तो नियर बाय थोडासा इलेक्ट्रिकलकडे झुकला जातो, आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा कन्सेप्च्युअली थोडासा सिंपल आणि सोपा वाटणारा कंटेंट आहे. परंतु तरी कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या सब्जेक्ट्सचाच बऱ्यापैकी इन्क्लुजन असतं. फरक कुठे पडतो तर प्युअरली इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन ब्रँचमध्ये ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचा पण सेक्शन तेवढाच असतो आणि डिजिटलचा पण तितकाच असतो. त्यातला ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचा सेक्शन बऱ्याच जणांना तो डिफिकल्ट जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा फिजिक्स पेपर सेकंड, सेमीकंडक्टर्स वगैरे हे सगळा पार्ट जो आहे तो कंटेंट थोडासा डिफिकल्ट जातो आणि त्याच्यावरती परत वर्किंग. परंतु जर आपण फील्डचा स्कोप विचारात घेतला तर ठीक आहे, ॲनालॉग स्टडी आहेच आहे, नो डाऊट, तो करावा लागेल त्या फील्डमध्ये आपण एंटर झालो तर. पण त्याच्यात आपण जर जास्त प्रेफरन्स आपल्या डिजिटल साईडला दिला आणि तिकडनं कम्प्युटर्स किंवा IT किंवा नेटवर्किंग वगैरे यासारख्या सेक्टरमध्ये एंटर झालो तर ती कम्प्युटरची एक फील्ड, इलेक्ट्रॉनिक्सची एक सेक्टर, टेलिकॉमचा एक सेक्टर, पॉवर सेक्टर, हे बाकी सगळे जे इतर सेक्टर्स हे सगळे सेक्टर आपल्याला ओपन होतात. म्हणजे ज्यांना कुणाला डिसिजन घेत असताना कुठेतरी कन्फ्युजन होतंय की कम्प्युटर ब्रँचचा कट ऑफ खूप हायर चाललेले आहेत, आणि मग अशा वेळी आपला जर प्रेफरन्स द्यायचा असेल, जायचं आहे तर कम्प्युटरमध्येच जायचं आहे, परंतु आता डायरेक्ट कम्प्युटरच्या ब्रँचमध्ये आपल्याला रिक्वायर्ड असलेल्या लेवलच्या इन्स्टिट्यूट्समध्ये आपल्याला ॲडमिशन नाही मिळत आहे, तेवढ्या रँकने आपली कमी पडते. तर अशा वेळी काय पर्याय? तर नेक्स्ट ऑप्शन म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचला देऊ शकतो. नो डाऊट थोडासा अभ्यासक्रम आहे डिफिकल्ट, पण तोही फक्त सेकंड इयर लेवलपर्यंत तुम्हाला एकदा क्लिअरन्स झाला की मग काही प्रॉब्लेम नाही आहे तसा. परंतु कम्प्युटर सेक्टरमध्ये, कम्प्युटर फील्डमध्ये एंटर करण्यासाठी असलेला हा पण एक चांगला मार्ग आहे. इवन याच्यातून कम्प्युटर फील्डमधल्या तर अपॉर्च्युनिटीज आहेच आहेत, पण टेलिकॉम इंडस्ट्रीजच्या आणि इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीजच्या अपॉर्च्युनिटीज पण आपल्या ॲडिशनली वाढत आहेत. त्यामुळं हा एक सेक्टर किंवा ही एक फील्ड ॲट प्रेझेंट कम्प्युटर इंजिनिअरिंगचा मोठा बूम असल्यामुळे ह्या फील्डला थोडंसं प्रेफरन्स मुलांचा कमी राहतो, त्यामुळं कट ऑफ कमी येतो. एंटर करायला हा पण एक चांगला चान्स आहे. ओके, अजून आपण काही याचे डिफरंट ॲस्पेक्ट पाहणार आहेत की कोणकोणत्या सेक्टरमध्ये आपण एंटर करू शकतो. गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर,
गव्हर्मेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर आपले जे मेकॅनिकल आणि कम्प्युटरसाठी वगैरे आपण पाहिले त्याप्रमाणेच गव्हर्मेंट सेक्टर्समधलेही काही रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा पर्टिक्युलरली इव्हन रेल्वेजमध्ये वगैरे सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या सर्वच प्रकारच्या इंजिनिअरिंगची रिक्वायरमेंट तिथे पण असते. आणि आता तर रेल्वेजचं स्वरूप बदलतं आहे. येत्या काळामध्ये रेल्वेचं स्वरूप बदलतं आहे, ते मेट्रोच्या फॉर्ममध्ये येणार आहे आणि ऑब्व्हियसली दॅट वर्क्स ऑन धिस ॲटोमेशन सिस्टीम आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला इतर प्रकारच्या ब्रँचेसचेही अजून रिक्वायरमेंट असणार आहेत. बाकी आफ्टर ग्रॅज्युएशन आपण PG करून कुठल्याही ब्रँचमध्ये टीचिंगचा जॉब पण आपल्याला असतो वेगवेगळ्या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स, पॉलिटेक्निक कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये वगैरे सुद्धा. आफ्टर BE आपण ME जर असेल आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन तर ही अपॉर्च्युनिटी जास्त लवकर आणि चांगल्या प्रकारे मिळते. फर्दर स्टडीज, रिसर्च आणि ओन बिझनेस, ओन स्मॉल स्केल इंडस्ट्री, लार्ज स्केल इंडस्ट्री यामध्येही आपण एंटर करू शकतो या ENTC ब्रँचच्या माध्यमातून. आता याच्यात एक्झॅक्टली ह्या प्रत्येकाचं सेपरेशन कसं आहे की डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉब कुठे कुठे आहेत. रेल्वेज, BSNL, टॉट, डिफेन्स इंडस्ट्री, इलेक्ट्रिसिटी बोर्ड, UPSC, MPSCच्या माध्यमातून तर कुठलंही ग्रॅज्युएशन असेल तर आपण एंटर करू शकतो. तसंच इलेक्ट्रॉनिक्सचे स्टुडंट पण त्या सेक्टरमध्ये एंटर करू शकतात. ओके. त्यानंतर पब्लिक सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या कंपनीज आहेत. ते फॉर एक्झाम्पल असणारी खूप कमी नावं आहेत ही. ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रचंड डिफरंट इंडस्ट्रीज किंवा कंपन्या आहेत. मेजॉरिटीली बऱ्याच कंपन्या अशाही आहेत की ज्यांचे ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स हे भारताच्या बाहेर आहेत. इथे फक्त त्यांच्या असेंब्लीज वगैरे होतात. त्याही सेक्टरमध्ये आपण एंटर करू शकतो. इथे एंटर करून कंपनीच्या माध्यमातून आपण अब्रॉड जाऊ शकतो. ह्या अपॉर्च्युनिटीज हे इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये चांगल्या प्रमाणात मिळतात. ओके. त्यानंतर हा एक वेगळा सेक्टर आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगबद्दलचा की जिकडे स्पेसिफिकली जे डिराइव्ड ब्रँचेस आहे, IT स्टुडंट्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग स्टुडंट्स हे नाही जाऊ शकत. पण इलेक्ट्रॉनिक स्टुडंट्स किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट जे कोर ब्रँचेसवाले आहेत त्यांना चांगल्या अपॉर्च्युनिटीज असणारा हा एक सेक्टर आहे. हे लक्षात घ्या. त्याला इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हटलं जातं. इंडियन रेल्वे सर्व्हिसेस ऑफ सिग्नल इंजिनियर्स, इंडियन रेल्वे स्टोअर सर्व्हिस, इंडियन इन्स्पेक्शन सर्व्हिस, इंडियन नेव्हल आर्मरमेंट सर्व्हिस, ऑर्डनन्स फॅक्टरीज, कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनियर्स जे की इंडियन आर्मीमधले असणारी एक ब्रँच आहे. त्यानंतर वायरलेस प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन विंग, इंडियन नेव्ही, इंडियन सप्लाय सर्व्हिसेस आणि इंडियन टेलिकॉम सर्व्हिसेस. हे सर्व गव्हर्मेंट सेक्टरमध्ये असणाऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत ज्या की ॲज अ इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनियर म्हणून आपण या सेक्टरमध्ये एंटर करू शकतो. ओके. त्यानंतर या IES मध्ये एंटर होण्यासाठी काय काय रिक्वायरमेंट असते. BE BTech ऑनलाईन ॲप्लिकेशन असतं, जनरल ॲबिलिटी एक्झाम असते त्याची इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनवरती आणि एक प्रेझेंटेशन किंवा पर्सनल इंटरव्ह्यू या माध्यमातून याचं सिलेक्शन केलं जातं. याच्यात करिअर प्रोग्रेशन काय असतं, कशा प्रकारे आपण प्रोग्रेस करू शकतो IESच्या माध्यमातून. असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ही पहिली, नंतर मग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा डेप्युटी डायरेक्टर, सुपरिटेंडेंट इंजिनियर, जॉईंट इंजिनियर, चीफ इंजिनियर. जसं आपला एक्सपिरियन्स आणि आपला वर्किंग ॲबिलिटीज वाढतील तसं आपण या डिफरंट पदापर्यंत पोहोचू शकतो. जे आर ऑल सेंट्रल गव्हर्मेंट पोस्ट्स. ओके. त्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर विचार केला तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये इंडस्ट्रीज
भरपूर प्रमाणात आहेत, पण त्याच्यात नेमकं काम काय करायचं असतं. पर्टिक्युलरली बऱ्याच जणांचा हा जो प्रश्न होतो की मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर्सला ऑन फील्ड कामं खूप करायची असतात, तोही गैरसमज दूर केलेला आहे मी. त्याबद्दलही बोललेलो होतो की त्याच्यामध्ये पण 2 वेज असतात. समजा त्या 2 सेक्टरमध्ये नाही जायचं आहे, कम्प्युटर मिळत नाही आहे किंवा कम्प्युटरमध्ये नाही जाण्याची इच्छा आणि इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमध्ये एंटर करायचं आहे. इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमध्ये ऑन फील्ड ऑन साईट जरी वर्किंग असले तरी पण ते तितके जास्त फिजिकली त्याच्यावरती आपण स्ट्रॉंग असण्याची आवश्यकता पडत नाही, असेच मेजर असतात. यात नेमकी कामं काय काय असतात. इंडस्ट्रीज दॅट मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीम्सचे जे काही वेगळे डिव्हायसेस आहेत, वेगळ्या किट्स आहेत, त्यांना PCB म्हटलं जातं. त्या तयार करणाऱ्या इंडस्ट्रीज, PCB कॉम्पोनंट्स, मग ते रेजिस्टर्स असतील किंवा ICs असतील, कॅपॅसिटर्स असतील, कॉइल्स असतील डिफरंट, ह्या सर्वांचं मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या इंडस्ट्रीज. कम्प्युटर सेक्टरमध्ये हार्डवेअर आहेच आहे. विदाऊट हार्डवेअर कुठलंही कम्प्युटर किंवा कुठलंही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस तयारच होत नाही. आणि इतर सर्व जे काही इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट आहेत, इव्हन बरेचसे, आत्ता मगाशी मी म्हटलं की बरेचसे प्रॉडक्ट्स असे आहेत की ज्यांचं असेंब्ली फक्त या ठिकाणी होते, पण ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं अदर कंट्रीजमध्ये होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या एक्स कंपनीचा एखादा टेलिव्हिजन आहे, तो त्या ठिकाणीच मॅन्युफॅक्चर होतो नाही असं नाही, तर त्याचे वेगवेगळे सुटे पार्ट्स असतात, ते रिकंबाईन करणे, ते असेंबल करणे, अशा इंडस्ट्रीज पण स्प्रेड झालेल्या असतात. त्याही ठिकाणी आपल्याला अपॉर्च्युनिटी असतात ॲज अ प्रोडक्शन म्हणून. कमर्शियल ऑर्गनायझेशन्स प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस इन रिपेअर मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर्स. आता आपण बघतोय की एवढे सगळे इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हायसेस आहेत, एवढ्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आहेत आणि एवढ्या संख्येने करोडो लोक ते वापरत आहेत. ऑब्वियसली त्यांना त्याच्यामुळं एक मेजर सेक्टर आणखी क्रिएट झालेला आहे या फील्डमध्ये, कम्प्युटर सेक्टरमध्ये पण आणि इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये, तो म्हणजे सर्व्हिस अँड मेंटेनन्सचा. आपण पाहतोय असं एकही दिवस जात नाही की दिवसभरामधली एखादी ऑन अँड ॲव्हरेज एखादी इलेक्ट्रॉनिक्सची वस्तू बिघडली आहे किंवा त्याला रिपेअर करावं लागतंय किंवा त्याला काहीतरी मेंटेनन्स आहे किंवा काहीतरी सर्व्हिस करावं लागतंय, काहीतरी बदल करावा लागतोय. एव्हरी डे आपल्याला हे वर्किंग आहेत. मग ती सर्व्हिस देणारे जे पर्सन्स आहेत किंवा सर्व्हिस देणारी जी इंडस्ट्री आहे, ती पण एक इंडस्ट्री आहे जिकडे आपल्याला अपॉर्च्युनिटीज असतात. त्यानंतर ब्रॉडकास्टिंग नेटवर्क्स, सेमीकंडक्टर कंपनीज, IT कंपनीज अँड सो ऑन. ह्या डिफरंट प्रायव्हेट सेक्टर्स आहेत किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीज आहेत ज्यामध्ये आपण वर्क करू शकतो. ही नावं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ज्या MNCs आहेत, मल्टीनॅशनल इंडस्ट्रीज आहेत, की इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टुडंटला पर्टिक्युलरली या प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये किंवा कंपन्यांमध्ये अपॉर्च्युनिटीज असतात. ओके. HP, IBM, Cisco, AMD, Nokia, LG इलेक्ट्रॉनिक्स, तोशिबा, सोनी, सॅमसंग, इंटेल, फिलिप्स सेमीकंडक्टर, टेक्सास, लाईकवाईज, हे फॉर एक्झाम्पल असणारे मेजर एम्प्लॉयर्स आहेत इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमध्ये. त्यानंतर अजून IT रिलेटेड ज्या कंपन्या आहेत की ज्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरला प्रेफरन्स देतात काही ठिकाणी, म्हणजे अशा IT कंपन्या की ज्यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सची आवश्यकता असते. मग ते मायक्रोसॉफ्ट असेल, IBM, ओरॅकल, सन मायक्रोसिस्टीम, सिस्को, TCS, इन्फोसिस, विप्रो, महिंद्रा सत्यम, पटनी कम्प्युटर्स, L&T, हेक्सावेअर अँड सो ऑन. ओके. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स IT कंपनीजमध्ये सुद्धा एंटर होऊ शकतात. फक्त ते ॲज ए IT प्रोफेशनल होतील असं नाही, तर ते इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर म्हणूनच त्या ठिकाणी काम करणार, कारण तो सेक्टर तिथं ते सॉफ्टवेअर जे काही डेव्हलप होतात, प्रोग्राम्स जे काही डेव्हलप होतात, ते प्रोग्राम वर्क करणारं कोण आहे, तिथं हार्डवेअर आहे आणि हार्डवेअर हा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे ज्याच्याशिवाय काहीच काम होऊ शकत नाही.
आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरला इम्पॉर्टन्स आहेच, नो डाऊट. ओके. हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स कोणकोणत्या प्रकारचे काम करू शकतात? R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं काम प्रत्येक इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये एकच असतं, ते म्हणजे एक्झिस्टिंग काय आहे त्याच्यावरती वर्कआउट करून, त्याच्यावरती रिसर्च करून आणखी नवनवीन काय आपल्याला डेव्हलप करता येऊ शकतं, नवीन इनोव्हेशन्स काय क्रिएट करता येऊ शकतात, की जेणेकरून जे काही पब्लिक सेक्टर्स आहेत त्यामधल्या सर्वांचंच त्याचं युटिलायझेशन वाढेल, त्यांच्यासाठी आणखी थिंग्स इझी होत जातील, सोप्या होत जातील. हे काम R&Dचं असतं, टू रिसर्च अँड डेव्हलप. त्यामुळं कुठल्याही सेक्टरमधला इंजिनियर जरी असला तरी त्याला हा सेक्टर आहेच आहे. आणि प्रत्येक इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये R&D सारख्या किंवा डिझाईनसारख्या पार्टमध्ये एंटर होणं, ह्याला मात्र पूर्णपणे व्यवस्थित स्टडीज लागतो. आणि सगळ्यात जास्त थोडक्यात पॅकेज देणारे जर सेक्टर कुठले असतील तर ते डिझाईन अँड R&D. ओके. त्यानंतर डिझाईन, ऑब्वियसली जे वर्किंग मेकॅनिकलच्या वेळी सांगितलेलं होतं की एखादा मशीन तुम्हाला क्रिएट करायचं आहे, किंवा सिव्हिलसाठी सांगितलं होतं एखादा तुम्हाला कन्स्ट्रक्शन प्लॅन आहे तो डिझाईन करायचा आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्येही डिझाईनला खूप इम्पॉर्टन्स आहे. इवन सगळ्यात जास्त डिफिकल्ट डिझायनिंग वर्क जर म्हटलं तर ते इलेक्ट्रॉनिक्स आहे. सगळ्यात जास्त डिफिकल्ट डिझायनिंग वर्क जे आहे ते इलेक्ट्रॉनिक्स आहे, आणि त्यामुळे तिथं डिमांड जास्त आहे. डिमांडिंग सेक्टर कुठले आहेत, महत्त्वाचे सेक्टर्स कुठले आहेत, त्या दृष्टीने विचार करता. त्यानंतर प्रोडक्शन ज्या इंडस्ट्रीजमध्ये ज्या प्रकारे त्यांचं प्रोडक्शन होतं आहे त्याच्यावरती आपण काम करणे किंवा वर्किंग करणे, याच्यासाठी मात्र आपल्याला ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर तुम्ही कुठल्याही ब्रँचचा असू द्या, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे कुठल्याही, याला मात्र आपल्याला पब्लिक रिलेशन्स आणि ते पर्टिक्युलर जे काही प्रोडक्ट आहे ते, ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण आपल्याला ॲक्च्युअल ते प्रॉडक्ट समजून पण घ्यायचं असतं, आणि त्याचं प्रोडक्शन होण्यासाठी जे काही एम्प्लॉईज असतात बाकीचे त्यांच्यासोबत काम पण करावं लागतं, किंवा त्यांच्याकडूनही काम करून घ्यावं लागतं, डिपेंडिंग ऑन युअर रोल ऑर पोस्ट. ओके. क्वालिटी कंट्रोल, प्रोडक्शन झाल्याच्या नंतर, म्हणजे ह्या स्टेप्स आहेत ॲक्च्युली. हे हायेस्ट पोस्ट R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. काहीतरी रिसर्च करून कुठल्या तरी एखाद्या प्रॉडक्टबद्दल सांगितलं जाईल की हे प्रॉडक्ट तयार होऊ शकतं, त्याचं डिझायनिंग करणे, नंतर त्याचं प्रोडक्शन करणे, ते झालेलं प्रोडक्शन आहे ते क्वालिटेटिव्हली व्यवस्थितपणे झालेलं आहे का हे चेक करणे, त्याला QC इंजिनियर. मेकॅनिकलच्या वेळेस सांगितलं होतं की कुठलंही मशीन किंवा कुठलंही डिव्हाइस असेल त्याच्यावरती QC स्टॅम्प असतो, त्याच्याशिवाय तो पास होत नाही. ते क्वालिटी कंट्रोलचं काम असतं की जे काही डिझाईन पॅरामीटर आहेत ॲक्च्युअली रिक्वायर्ड, की ह्या वस्तूनं असं काम करायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पाहतो एखादी टू व्हीलर आली, 120cc 135cc, त्याची एवढी स्पीड आहे, इथपर्यंत काम करते. आपण गाडी नवी घेतो, आपण ज्यावेळी शोरूमला जातो नवी गाडी घेऊन येतो, पण त्याच्यापूर्वी या QC डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्याच्यावरती सर्व प्रकारच्या टेस्ट झालेल्या असतात. म्हणजे ती गाडी खरंच तितक्या स्पीडनं पळते का, त्याचं टेस्टिंग झालेलं असतं, तितक्या हायेस्ट स्पीडपर्यंत त्याचं वर्किंग झालेलं असतं, तितका काळपर्यंत ते सस्टेन होतंय का, सगळ्या थिंग्स, सगळे पॅरामीटर त्याचे सपोर्ट करतात का, हे टेस्टिंगसुद्धा त्यामध्ये केले जातात. त्यामुळं QC डिपार्टमेंट किंवा क्वालिटी कंट्रोलमध्ये पण आपण वर्किंग करू शकतो. मेंटेनन्स आहे, सर्व्हिस अँड मेंटेनन्सबद्दल आत्ताच बोललो. प्रोजेक्ट, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग्स, हे जे काही आउटडोअर आहेत बियॉन्ड द कंपनी, जे की ॲक्च्युअल फील्डवरती जाऊन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करणे. समजा एखादी मोठमोठ्या मशिनरीज प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे, पण त्यांचे जे काही कस्टमर्स आहेत त्या पण वेगळ्या इंडस्ट्रीज असू शकतात, किंवा ते
कंझ्युमर्स असू शकतात लहान लहान, त्या ठिकाणी जाऊन ते प्रॉडक्ट त्यांना इन्स्टॉल करणे, समजावून सांगणे, त्याचं टेस्टिंग करणे किंवा त्याच्याबद्दल माहिती देणे. सेल्स, मार्केटिंग अँड परचेस हा पण सेक्टर आहे जो की या इलेक्ट्रॉनिक्सच्या सेक्टरमध्ये बरेच लोक तेही काम करू शकतात, ज्यांना खूप आतमधलं नॉलेज जास्त नाही येत. म्हणजे हे थोडक्यात काय की आपलं स्टडी लेवल कसा आहे त्याच्यानुसार प्रत्येक लेवलचा जॉब असतो अवेलेबल. होतं काय की आपले एक्सपेक्टेशन आणि आपलं स्टडी लेवल किंवा आपली ॲबिलिटीज याचं कम्पॅरिझन कुठं होत नाही. एखादा पर्सन असतो, त्याला इलेक्ट्रॉनिक्समधलं किंवा त्याच्या डिझायनिंगमधलं किंवा त्याच्या पॅरामीटर्समधलं तितकाचा स्टडी त्याचा झालेला नसतो, त्याला असंच इंजिनियर झालेला असतो तो गप्पा मारून. पण गप्पा मारून जरी झालेला असला तरी त्याच्यामध्ये एक स्किल जे असतं ते म्हणजे मार्केटिंग स्किल किंवा सेल्स स्किल. तो काही विकू शकतो. असे लोक असतात. मग त्यांनी काय करावं? त्यांनी R&Dचे स्वप्न बघत बसण्यापेक्षा, डिझायनिंगचे स्वप्न बघत बसण्यापेक्षा त्यांनी ह्या सेक्टरमध्ये एंटर व्हावं. म्हणजे सगळ्या लेवलच्या, म्हणजे अभ्यास करणाऱ्यांसाठी पण, कमी अभ्यास करणाऱ्यांसाठी, जास्त अभ्यास करणाऱ्यांसाठी, मीडियम अभ्यास करणाऱ्यांसाठी ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लेवल्स आहेत. याच्यातून आपण आपली डेव्हलपमेंट जी आहे ती आपल्या स्किलवरती इम्प्रूव्ह करू शकतो. त्यामुळे सगळ्या लेवल्स इन्क्लूड केल्या जातात. सगळ्या लेवलचे जॉब आणि रोल्स अवेलेबल असतात. त्यामुळे आपण काय करतो की आपण एखाद्या सेक्टरमध्ये एंटर होतो आणि तिथंच आपल्या मनामध्ये एक खूप मोठ्या हायर पॅकेजचं किंवा खूप मोठ्या ड्रीम्स आपण क्रिएट करून ठेवतो, परंतु तिथपर्यंत आपण नाही पोहोचू शकत, डायरेक्ट नाही पोहोचू शकणार. ठीक आहे, मग एखाद्या प्लेसमेंटच्या वेळेस इंडस्ट्री येते, ती इंटरव्ह्यूज घेते, काही जणांचं सिलेक्शन होतं, काही जणांचं होत नाही. ज्यांचं सिलेक्शन होत नाही मग ते डिप्रेस होतात. बाकी इतर काही कंपन्या असतात, मग ते कोणी मेंटेनन्सचे जॉब देऊ शकतात किंवा QC जॉब देऊ शकतात किंवा सेल्स मार्केटिंगचे जॉब देतात, पण आपला ते करायचे नसतात. महत्त्वाचं आहे की आपण स्वतःला जर प्रूव्ह करायचं असेल तर ह्या स्टेप्स आहेत, ह्या शिड्या आहेत. कदाचित आपल्याला डायरेक्ट वरची स्टेज किंवा तिथपर्यंत आपण नाही पोहोचू शकलो, हरकत नाही, स्टेप बाय स्टेप चला. उलट स्टेप बाय स्टेप जाणं कधीही जास्त कन्व्हिनियंट किंवा कम्फर्टेबल असतं. ओके, पण तो आफ्टर BEचा पार्ट आहे, त्यावरती आपण नंतर विचार करू शकतो. सॉफ्टवेअर सेक्शन जो आहे तिकडे इलेक्ट्रॉनिक्सवाले कसे एंटर होऊ शकतात? ॲज अन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आपण जर काही सॉफ्टवेअर लँग्वेजेस असतील, फॉर एक्झाम्पल C, C++, C#, .NET, जावा, ओरॅकल, भरपूर लँग्वेजेस आलेले आहेत. त्यापैकी कुठल्याही एखाद्या लँग्वेजवरती आपलं मास्टरी किंवा आपण फोकस्ड राहिलो आणि काही सॉफ्टवेअर क्रिएशनमध्ये जर आपण वर्किंग केलं, प्रॅक्टिस केली, तर IT फील्डमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सला एंटर होता येतं. त्यामुळं इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर्स, IT हे असे वेगवेगळे सेक्टर्स की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स एंटर करू शकतं. पण जो प्युअरली कम्प्युटरवाला आहे तो फक्त कम्प्युटर आणि IT याच्यामध्येच जाऊ शकतो. तो रिव्हर्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये नाही एंटर होऊ शकत. ओके, ITमध्ये आणखी डिफरंट डाटाबेस सॉफ्टवेअर्स असतात की ज्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करणे, मॅनेज करणे वगैरे सारखे वर्किंग येतात. त्या डाटाबेस सॉफ्टवेअरचं पण प्रिपरेशन ते करू शकतात. तिकडे पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर एंटर होऊ शकतात. आणि स्पेसिफिकली काही डाटाबेसचे जे कोर्सेस आहेत, म्हणजे ओरॅकल असेल, MCDBA वगैरे आहेत, या डाटाबेस सॉफ्टवेअरच्या फील्डमध्ये सुद्धा डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स काम करू शकतात. ओके, सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर असतात. हे IT रोल्स आहेत की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर IT फील्डमध्ये कसा जाऊ शकतो, त्याच्यासाठी काय काय मार्ग आहेत. एक म्हणजे आपण सॉफ्टवेअरचा वे पाहिला,
त्यानंतर आपण डाटाबेस मॅनेजमेंट म्हणून पाहिलं आणि आय टी रोल्समध्येच सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून पण असतात की ज्यामध्ये रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग द कम्प्युटर सिस्टीम्स ऑफ ए कंपनी, कंपनीच्या ज्या ओव्हरऑल नेटवर्किंग सिस्टीम असतील, कम्प्युटर सिस्टीम्स असतील, याचे ॲडमिनिस्ट्रेटर्स म्हणून सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स काम करू शकतात. सर्व्हर मॅनेजमेंट असेल किंवा इन्स्टॉलेशन असेल, मेंटेनन्स असेल किंवा सर्व्हर अपग्रेडेशन्स असतील, ह्या सर्व गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स पाहू शकतात किंवा पाहतात. त्यासाठी वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स मात्र आवश्यक असतात. सन सोलारिस असेल, MCSA किंवा CCNA नावाचं पण एक नेटवर्किंगचं सर्टिफिकेशन आहे. ह्या सर्टिफिकेशन कोर्सेस असतात, लहान लहान एक्झाम असतात आणि एक्झाम थ्रू आपल्याला हे सर्टिफिकेशन्स मिळू शकतात काही प्रिपरेशननी. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सला याच्यामध्ये एंटर होण्यासाठी खूप सोपा मार्ग असतो. मॅक्झिमम म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमधले भरपूर स्टुडंट असे आहेत की जे अशा प्रकारचे सर्टिफिकेशन्स घेतात. मग कुणी ज्यांचं जिकडे स्किल, ज्यांचं सॉफ्टवेअरमध्ये जाईल ते सॉफ्टवेअरमध्ये जातात. काहीजण मेजॉरिटीली अशा प्रकारचे हे सर्टिफिकेशन कोर्सेस करतात आणि ॲज ए सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून IT फील्डमध्ये सुद्धा काम करतात, कम्प्युटर फील्डमध्ये पण काम करतात. ओके, त्यानंतर वेब डेव्हलपर, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. मग एखाद्या आपण जर वेब डेव्हलपर म्हणून कोर्स असेल किंवा सर्टिफिकेशन असेल, ते इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर हा ॲडिशनली फक्त काही कोर्सेस करून त्याचं स्किल दाखवून या कम्प्युटर सेक्टरमध्ये एंटर होऊ शकतो. मग ते वेब डेव्हलपमेंट असेल किंवा प्रोग्रामिंग असतील, त्याचे हे काही एक्झाम्पल्स. ओके, सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनियर. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस IT बूम मॅक्झिमम प्रमाणात वाढलेला होता, त्या ड्युरेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सचं हे खूप मेजर वर्क होतं आणि आजही आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग. एखादा सॉफ्टवेअर डेव्हलपर तो फक्त सॉफ्टवेअर तयार करेल, पण ते सॉफ्टवेअर ॲक्च्युअली रिलेटेड हार्डवेअरवरती वर्किंग होतं आहे किंवा नाही, इथं त्या दोन्ही सेक्टरचं नॉलेज असणाराच पर्सन्स आवश्यक असतो आणि त्यामुळं त्याच्यात जास्तीत जास्त हार्डवेअरचं नॉलेज किंवा इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज असणारा पर्सन रिक्वायर्ड असतो. आणि त्यामुळं हा एक महत्त्वाचा सेक्टर जो की बऱ्याच वेळा आउटसोर्सिंग म्हणून सुद्धा जॉब केला जातो. जो भरपूर इंजिनियर्स इलेक्ट्रॉनिक्समधले असेही आहेत की जे इथे बसून फॉरेन इंडस्ट्रीजमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंगचं काम करतात ऑनलाईन वर्किंगमधून. त्यामुळं हा एक सॉफ्टवेअर क्वालिटी चेकिंगचा सेक्टर आहे, तो पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरसाठी असणारा खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा सेक्टर आहे. नेटवर्क इंजिनियर्स, तसं मग सांगितलं की नेटवर्किंगचे सर्टिफिकेशन्स असतात, CCNA, CCNP, या प्रकारचे सर्टिफिकेशन्स घेतल्याच्या नंतर ते ॲज ए नेटवर्क इंजिनियर म्हणून काम करू शकतात किंवा नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतात. त्यांच्या वेगवेगळ्या लेवल्स असतात. हे CCNA, MCSE वगैरे जे आहेत ना, हे नेमके काय आहेत तर तुम्ही जस्ट फक्त कुठल्याही इन्स्टिट्यूटमधून किंवा इव्हन सेल्फ स्टडीमधून सुद्धा नेटवर्किंगचा स्टडी करू शकता. पूर्णपणे एक्सटर्नल आहे. बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्समध्ये, बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये याचे काही वीकेंड बॅचेस किंवा याचे काही वीकेंड कोर्सेस पण अरेंज केले जातात. ते कोर्सेस किंवा ते स्टडी केल्यानंतर त्याच्या एक्झामच्या डिफरंट लेवल असतात. पहिली एक्झाम असते, सुरुवातीच्या 3 एक्झाम तुम्ही 6-6 महिन्यांच्या गॅपनं देऊ शकतात किंवा आता ते 3-3 महिन्यांचा गॅप वगैरे मॉडिफाय झालेला असेल. तुम्ही पहिल्या 3 एक्झाम दिल्या की तुम्ही ॲज ए सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनियर म्हणून काम करू शकता. नेक्स्ट लेवलला गेलात तुम्ही की नेक्स्ट एक्झाम दिली की तुम्ही नेटवर्किंग इंजिनियर म्हणून काम करू शकता. आणखी पुढच्या लेवलला गेले की तुम्ही नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करू शकता. म्हणजे ह्या प्रत्येक पोस्टमधून पुढे जाण्यासाठी तुम्हाला त्यांचे एक
लेवलची फक्त एक्झाम क्रॉस करावी लागते. ओके, हाही एक खूप चांगला सेक्टर इलेक्ट्रॉनिक्स फील्डमधल्या स्टुडंटसाठी आहे. आय टीमध्येच इन्फॉर्मेशन सिक्युरिटी स्पेशालिस्ट, आजकाल सिक्युरिटी हा खूप मेजर इश्यू आहे. डिझाईन, क्रिएट, इम्प्लिमेंट सिस्टम्स अँड प्रोसेसेस फॉर सिक्युरिंग द इन्फॉर्मेशन. ह्या ज्या ऑनलाईनच्या माध्यमातून सर्व इन्फॉर्मेशन्स आणि ह्या थिंग्स स्प्रेड होत आहेत, त्याच्यात त्यांना सिक्युरिटीज प्रोव्हाइड करणे. कंपनीचा किंवा इंडिव्हिज्युअल जो काही डाटा असेल तो डाटा प्रोटेक्ट करणे, यासाठी पण वर्किंग करू शकतात. गेम्स प्रोग्रामर्स, कम्प्युटर किंवा व्हिडिओ गेम्स असतील, ग्राफिक्स असतील, साऊंड प्रोग्रामर असतील, युजर इंटरफेस प्रोग्राम असतील, क्रेम स्क्रिप्टर्स असतील, याही सेक्टरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे कम्प्युटर रिलेटेड ज्या ज्या काही फील्ड आपल्याला दिसत आहेत त्यातल्या मॅक्झिमम फील्डमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स वर्किंगमध्ये येऊ शकतात. ओके, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल रोल पण असतात. बँकिंग सेक्टरमध्ये, इन्शुरन्स सेक्टर असेल किंवा गव्हर्मेंट सेक्टरमध्ये सुद्धा ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर मग ते UPSC आणि MPSC सारख्या एक्झामच्या माध्यमातून एंटर करू शकतात. ओके, दीज आर द डिफरंट अपॉर्च्युनिटीज फ्रॉम दिस इलेक्ट्रॉनिक्स फील्ड जॉब पॉईंट ऑफ व्ह्यू. नाऊ ओन बिझनेस, हे पण अवेलेबल असतं की काही स्मॉल स्केल किंवा स्मॉल लेवलला काही स्टार्टअप, एखादा बिझनेस, एखादं डिझाईन आपण फायनलायझेशन करून आपण त्याच्यावरती वर्किंग करून आपला ओन बिझनेस पण स्टार्ट करू शकतो. डिपेंड आहे की याच्यामध्ये आपलं पूर्ण ज्यावेळेस आपण बिझनेस सेक्टरमध्ये एंटर करत असतो त्यावेळी सगळ्या थिंग्स या अवेलेबल सिच्युएशन्स आणि आपलं त्याच्यामधलं असणारं हार्डवर्क आणि आपलं पूर्ण त्याच्यामधलं वर्किंग याच्यावरती डिपेंडंट असतात. ओके, पण याच्याबद्दल तुम्हाला आता सध्या विचार करण्याची गरज नाही. दॅट इज आफ्टर युअर ग्रॅज्युएशन. इंटरनॅशनल स्कोप कसा आहे, या काही मेजर कंट्रीज आहेत की ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स हे हायली डिमांडिंग असतात. याच्या व्यतिरिक्तही आणखी इतर आहेत, परंतु या कंट्रीजमध्ये जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सची रिक्वायरमेंट असते. कारण इलेक्ट्रॉनिक्सचे मॅक्झिमम जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, त्या R&Dचे युनिट्स आहेत, डिझायनिंगचे, डेव्हलपमेंटचे जे काही युनिट्स आहेत, इंडस्ट्रीज आहेत, त्या ह्या सर्व देशांमध्ये आहेत. मग कॅनडा, US, युरोप, ऑस्ट्रेलिया, मिडल ईस्ट, आफ्रिका, आशिया, इव्हन जपान, या सगळ्या सेक्टर्समध्ये, या सगळ्या भागांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सलीही स्कोप असतात. फर्दर स्टडीज काय करू शकतो आपण यामध्ये, तर ME, MTech, PhD. कुठल्याही इंजिनिअरिंगसाठी फर्दर स्टडीजला हेच वे आहेत, ME, MTech, PhD किंवा MBA, PhD. डिपेंड आहे आपल्याला PG कशा प्रकारे करायचं आहे ते. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची थिंग म्हणजे गेट. हे एक्झाम्स इंजिनिअरिंगच्या ज्या काही कोर ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसच्या नंतर ही एक गेट एक्झाम असते, ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग. मॅक्झिमम स्टुडंट्स पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी ही एक्झाम ॲपियर होतात. पर्टिक्युलरली या एक्झामची व्हॅलिडिटी 2 इयर्स असते. जसं आता आपण पाहतो की यावर्षी ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर याच वर्षी CETचे मार्क गृहीत धरले जातात, मागच्या वर्षीचे गृहीत धरले जात नाहीत. नेक्स्ट इयरला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं तर नेक्स्ट इयरचेच मार्क्स गृहीत धरणार. तसं गेटचं नाही, त्याचा स्कोअर हा 2 इयर व्हॅलिड असतो. म्हणजे आपण 3rd इयर असताना जरी एक्झाम दिलेली असेल त्यावेळेस आपला स्कोअर जर चांगल्या प्रकारे आला तर तो आपलं BE म्हणजे फायनल ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण ॲडमिशन घेऊ शकतो.
2 इयर्स व्हॅलिडिटी असणारा कोर्स असतो. ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम असते, मल्टिपल चॉईस. पर्टिक्युलरली याच्यामध्ये तुमच्या सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर यांचा सिलेबस असतो. कुठल्याही इंजिनिअरिंग ब्रँचची सेकंड इयर ही जी ब्रँच आहे, सेकंड इयर हे जे इयर आहे, या इयरमध्ये ॲक्च्युअली त्या ज्या फील्डमध्ये आपण आहोत त्या फील्डबद्दलचं नॉलेज असतं. त्यामुळे सेकंड इयर एकदा आपण क्लिअर पुढे निघालो सेकंड इयरपासून की मग आपल्याला पुढे काही डिफिकल्टीज राहत नाहीत थर्ड फायनल इयरमध्ये, कारण तो ॲक्च्युअल फंडामेंटल्स देणारा इयर आहे. फर्स्ट इयर हे सगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेससाठी कॉमन असतं. ते कॉमन का असतं त्याचंही रिझन आहे. फर्स्ट इयरला तुमचे सब्जेक्ट जे असतात, तुम्ही कोणत्याही ब्रँचचे असा, तुम्ही कम्प्युटरचे असा, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे असा, तुम्ही मेकॅनिकलचे असा, तुम्ही सिव्हिलचे असा, तुम्हाला सगळ्या ब्रँचेसचा थोडा थोडा स्टडी करावाच लागतो. म्हणजे फर्स्ट इयरला तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट असतो, तुम्ही जरी कम्प्युटर इंजिनिअरिंगचे स्टुडंट असले तरीही. तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट असतो, तुम्ही जर सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट असले तरीही तुम्हाला मेकॅनिकलचा सब्जेक्ट असतो, इलेक्ट्रॉनिक्सचा सब्जेक्ट असतो, इलेक्ट्रिकलचा सब्जेक्ट असतो. हे कशासाठी? तर हे स्पेशलायझेशनसाठी वेगळ्या थिंग्स, वेगळ्या फील्ड्स ठीक आहे, पण ओव्हरऑल पुढे चालून तुम्हाला या एकमेकांसोबतच काम करायचं आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर ज्यावेळेस काम करेल त्यावेळी त्याचे ॲप्लिकेशन्स कुठल्याही सेक्टरमध्ये असू शकतात. मग ते वेगळ्या मशिनरीजमध्ये रिलेटेड टू मेकॅनिकल असू शकतात किंवा इवन कन्स्ट्रक्शन्सच्या सेक्टर्समध्ये सुद्धा असू शकतात. मेकॅनिकल इंजिनिअरला एखादी मशीन बनवायची आहे, ती कुठल्याही सेक्टरमध्ये ॲप्लिकेबल ठरू शकते. इवन मेडिकल सेक्टरमध्ये सुद्धा ॲप्लिकेबल असतात भरपूर मशीन्स, हे माहिती आहे आपल्याला. त्यामुळं सर्व फील्डचं नॉलेज यावं, सर्व फील्डबद्दल माहिती व्हावी, फंडामेंटल्स असावेत, म्हणून फर्स्ट इयर कंटेंट हा कॉमन असतो. सेकंड इयरला ॲक्च्युअली सिलेबस सेपरेशन होतं, जिथं खरं आपल्या ब्रँचबद्दलचं जे काही फंडामेंटल्स आहेत ते तिथे मिळतात आपल्याला. आणि थर्ड फायनल इयरला मग त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जातं. त्यामुळे या गेट एक्झामसाठी मॅक्झिमम फोकसिंग आपलं सेकंड इयरच्या सिलेबसवरती जर आपण ठेवलं, सेकंड थर्ड, तर आपल्याला याचा क्लिअरन्स सोपा जातो. कन्सेप्च्युअल ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झामिनेशन ही असते. आणि ही आणखी एक संधी असते ज्यांना IIT एंटर करायचं आहे त्यांच्यासाठी. याच्यामधून गेटच्या माध्यमातून आपण नॉन IIT इन्स्टिट्यूटमध्ये पण ME MTech करू शकतो. PG आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी असणारी ही एक्झाम आहे. काही जण जॉब करत करत पार्ट टाईममध्ये सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. पण ज्यांना फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, तेही चांगल्या इन्स्टिट्यूटला करायचं आहे, त्यांच्यासाठी गेट ही एक्झाम असते. आणि ऑब्वियसली IIT एंटर करायचं तर आपला गेट स्कोअर हा मॅक्झिमम असणं आवश्यक असतं. त्यामुळं हाही एक चान्स आहे की आपण ग्रॅज्युएशन जरी कुठल्या इन्स्टिट्यूटमधून केलेलं असेल तर आपण PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनला IIT एंटर होऊ शकतो. त्यामुळं आणखी एक वे आपल्या हातामध्ये अजूनही अवेलेबल आहे. ओके, याचे सगळे जे काही थिंग्स आहेत त्या तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या वेळी माहिती होतातच. मॅनेजमेंटमध्ये एंटर करायचं असेल MBAमध्ये वगैरे तर आपल्याला कॅट एक्झाम द्यावी लागते. कॅट एक्झामच्या माध्यमातून आपण मॅनेजमेंटमध्ये पण एंटर करू शकतो. त्यानंतर अब्रॉड स्टडी कोणकोणते आहेत पोस्ट ग्रॅज्युएट लेवलच्या, MBA, DBA, PhD आणि आणखी इतर काही पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचे प्रोग्राम्स, पर्टिक्युलरली बिझनेस अँड मॅनेजमेंट स्टडीजचे, हे अब्रॉड पण आपण करू शकतो. US, UK, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, जर्मनी वगैरे सारख्या कंट्रीजमध्ये. ओके, आता ब्रँच तुमची कुठली असू द्या, इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा मेकॅनिकल असेल, इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे सारख्या ब्रँचेस आहेत त्याच्यावरती पण आपण वर्किंग करणार आहेत. पण
ज्यावेळी आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये, वेगवेगळ्या MNCsमध्ये जॉब ॲप्लिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा अपॉर्च्युनिटी म्हणून त्यांच्याकडे पाहतो, त्यावेळी मेजर प्रॉब्लेम येतो बऱ्याच जणांचा, तो म्हणजे नॉलेज असतं पण कम्युनिकेशन बॅरियर. या कम्युनिकेशन बॅरियरमध्ये सुद्धा आपल्याला वाटतं की ठीक आहे, जॅपनीज लँग्वेज आपण कोर्स करून स्टडी करू, बट व्हॉट अबाउट द मेन लँग्वेज दॅट इज इंग्लिश. इंडस्ट्रीजला रिक्वायर्ड असणारी जी लँग्वेज प्रोफिशियन्सी आहे ती आपल्यामध्ये आहे का नक्की, ते चेक करणाऱ्या सुद्धा सिस्टम आहेत. इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम, इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम यांचीसुद्धा स्किल टेस्टिंग केलं जातं, ज्यामध्ये लिसनिंग, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चेक केल्या जातात. आणि हे कुणीही करू शकतो, असं म्हणजे इंजिनिअरिंगच्या स्टुडंटनी करतात किंवा करायला पाहिजे वगैरे असं काही नाही. हे कुणीही करू शकतात की ज्यांना फॉरेन ऑपॉर्च्युनिटीज जे प्रेफर करतात अशापैकी. ओके, त्यानंतर टोफेल. To assess the English language proficiency of non-native English speakers, ही पण एक एक्झाम असते, GRE टोफेल. या एक्झामलाही फॉरेन लँग्वेजेस म्हणून ती लँग्वेज लर्न केली जाते. इंग्लिश ॲज ए टेस्टिंग ऑफ इंग्लिश ॲज ए फॉरेन लँग्वेज हा त्या टोफेलचा लॉंग फॉर्म आहे. टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज ए फॉरेन लँग्वेज. अँड GRE इज द ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन्स. ही आपण नावं ऐकलेली असतात, पण हे नेमके काय सेक्टर्स असतात की ह्या सेक्टर्सच्या बाबतीतही आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला आपल्या ग्रॅज्युएशनच्या ड्युरेशनमध्ये सुरू करायला पाहिजे. व्हॉट एव्हर बी अवर फील्ड ब्रँच ही कुठली असेल तरीही. ॲडमिशन टेस्ट टू मोस्ट मास्टर्स अँड डॉक्टरल प्रोग्राम्स इन US युनिव्हर्सिटीज. USमध्ये पर्टिक्युलरली USमध्ये जे काही PhD प्रोग्राम्स आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत, त्या प्रोग्राम्समध्ये क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला GRE ही टेस्ट क्वालिफाय करणं गरजेचं असतं. याच्यामध्ये ॲनालिटिकल रायटिंग असेल, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग असेल, व्हर्बल रिझनिंग असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आपल्या घेतल्या जातात. आणि त्याच्यामध्ये जर आपण क्वालिफाय झालो ओनली देन, म्हणजे आपण फक्त BEच्या मार्कशीटवरती आपला भरपूर मोठा स्कोअर आहे आणि आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डॉक्टरेट करायचं आहे फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये, तेवढ्यावरती भागत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला इतर जे स्किल रिक्वायर्ड असतात त्यासाठी या डिफरंट एक्झाम्स इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट, जे की आपल्याला MBA वगैरे सारख्या सेक्टरमध्ये एंटर होण्यासाठी रिक्वायर्ड असते. ओके, याचा एक जस्ट ओव्हरव्ह्यू घेतला आपण डिफरंट एक्झाम्स की काय सेक्टर्स आहेत, काय सेक्शन्स आहेत की आपण कशा प्रकारे यामध्ये एंटर करू शकतो. मेनली आता आपण थोडंसं या ब्रँचेस जेवढ्या ब्रँचेस आपण पाहिलेल्या आहेत त्याच्या थोडंसं कम्पॅरेटिव्हली काही पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहेत. मगाशी जसं म्हटलं की इलेक्ट्रॉनिक्स घ्यावं की कम्प्युटर घ्यावं की ENTC घ्यावं, याच्यामध्ये बऱ्याच जणांचे कन्फ्युजन्स असतात. त्यामुळं आपला एक्झॅक्ट फोकस्ड एरिया कुठला आहे, एक्झॅक्ट कुठल्या सेक्टरमध्ये आपण वर्किंग करू शकतो किंवा कुठला सेक्टर, त्यासाठी आपल्याला हे सेक्टर्स माहिती होणं गरजेचं होतं. म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये त्यांच्या नावांसहित किंवा बऱ्याच वेळा अशा की कंपन्यांची नावं ऐकली की आपल्या लक्षात येते की अरे इथे हे प्रोडक्ट आहे.
हा सेक्टर आहे, याच्यामध्ये आपण काम करू शकतो, याच्यामध्ये आपण वर्क करू शकतो. हे इग्निशन्स आहेत. हे फक्त काल जसं म्हटलं मी ट्यूबलाईट पेटवले आहेत. आता तुमचे थिंकिंग स्टार्ट व्हायला पाहिजेत. आता तुमच्या मनामध्ये ड्रीम क्रिएट व्हायला पाहिजे की नाही, हा सेक्टर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वर्कआउट करण्याची इच्छा आहे. याच्या व्यतिरिक्त अजूनही बरेचसे सेक्टर्स आणि बऱ्याचशा फील्ड्स आहेत ज्या की स्पेसिफिकली प्रेफरन्सनी कमी कमी होत जातात ॲट प्रेझेंट सिच्युएशन. आणि हे फक्त आणि फक्त याच्यामुळे घडतं आहे. आत्तापर्यंत जोपर्यंत कम्प्युटर ही ब्रँच नव्हती किंवा कम्प्युटर हा जो बूम नव्हता तोपर्यंत कन्फ्युजन जास्त असायची. तोपर्यंत कन्फ्युजन खरंच जास्त असायची. या 5 वर्षांमध्ये कम्प्युटरचा बूम जास्त असल्यामुळं मेजॉरिटी जणांचं फिक्स असतं डिसाइडेड की कम्प्युटरमध्ये जायचं. का? हा चाललाय, तो चाललाय, याला एवढं पॅकेज आहे, त्याला तेवढं पॅकेज आहे. रिझन तर तेच आहे. पण मेन थिंग की याच्या आधीचा एरा जर थोडासा विचारात घेतला किंवा ओव्हरऑल सेक्टर्सचा जर विचार केला, याचा अर्थ बाकीचे सेक्टर्स बंद पडलेले आहेत, कमी आहेत असं नाही आहे. ते त्यांच्या एका कॉन्स्टंट लेवलने चालत. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ नसेल, पण तितकंसं खूप डाऊन ग्रेड झालेले आहेत असंही नाही आहे. कारण ही प्रत्येक ब्रँचेस जनरेट होताना, डिझाईन होत असताना, डेव्हलप होत असताना वेगवेगळे सेक्टर, म्हणजे फॉर एक्झाम्पल टेक्स्टाईल इंजिनिअरिंग, कितीही कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डेव्हलपमेंट झालेले असतील, IT सेक्टरमध्ये डेव्हलपमेंट झालेले असतील, म्हणून पण टेक्स्टाईल इंडस्ट्रीज बंद कुठे आहेत? सगळे लोक मॅक्झिमम कम्प्युटर सेक्टरमध्ये येत आहेत, पण कपडे घालायचं कुणी बंद केलं आहे? ती अजूनही रिक्वायरमेंट आहेच आहे आणि त्याच्यामध्ये खूप नवनवीन चांगल्या मोठमोठे डेव्हलपमेंट होत आहेत. याचा अर्थ टेक्स्टाईल इंडस्ट्रीज हा सेक्टर किंवा हा सेक्शन पण आहे. टेक्स्टाईल इंजिनिअरिंग, पॉलिमर इंजिनिअरिंग, ह्या ब्रँचेस आहेत, डिफरंट ब्रँचेस आहेत. त्यांचे डिमांड रिड्यूस झालेले नाही आहे, फक्त त्या डिफरंट आहेत म्हणून त्याच्यावरती वर्किंग किंवा त्याच्यावरती थिंकिंग होत नाही. पर्टिक्युलरली मराठवाडा रिजन पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करता थोडासा प्रॉब्लेम एक असा होतो की इंडस्ट्रीयल झोन किंवा इंडस्ट्रीयल सेक्टर हा आपल्याकडे कमी असल्यामुळं एखाद्या स्पेसिफिक फील्डमध्ये काम करणारा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल अट्रॅक्शन किंवा आपला ड्रीम किंवा एम हे कसं डिसाईड होतं? सर्वसाधारणपणे आपल्याला इंजिनिअरिंगला जावं असं का वाटलेलं आहे, किंवा आपण एखाद्या सेक्टरमध्ये एंटर व्हावं किंवा आपल्याला हे बनायचं, आपले कोणीतरी असे आयडॉल्स असतात किंवा आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये आपण असे पाहत असतो. होतं काय की समजा मुंबईसारखा रिजन असेल, पुण्यासारखा रिजन असेल, सोलापूर रिजन असेल. सोलापूर रिजनमध्ये जा, तिकडे मॅक्झिमम टेक्स्टाईल इंडस्ट्रीज आहेत. तिकडच्या स्टुडंटला मॅक्झिमम इंटरेस्ट कुठला राहणार? टेक्स्टाईल सेक्टरमध्ये राहणार, ऑब्वियस आहे. मुंबई पुणे विचार केला तर मॅक्झिमम तिथे इलेक्ट्रॉनिक्स असेल, मेकॅनिकल असेल किंवा कम्प्युटर असेल, या सेक्टरमध्ये जास्तीत जास्त, तसे तर सगळ्याच प्रकारच्या इंडस्ट्रीज त्या झोनमध्ये आहेत. त्या ठिकाणी असणारे जे स्टुडंट आहेत किंवा लोक आहेत त्यांना ह्या वेगळ्या फील्डमध्ये काम करणारे लोक दिसतात. मग आपण याला पाहिलं, हा कुठल्या कंपनीमध्ये, हा कुठे काय काम करतो, मग आपल्यालाही वाटतं की आपण त्या सेक्टरमध्ये, त्या फील्डमध्ये काम करावं. आपला प्रॉब्लेम असा आहे मराठवाडा स्टुडंटचा की आपल्याला अशा प्रकारच्या कुठल्या फील्डमध्ये काम करणारे लोक इथे दिसतच नाहीत. कसे दिसणार ना? त्या इंडस्ट्रीजच इथे नाहीत. इथं आपला कोण दिसतात? बेकार इंजिनियर. याचा अर्थ आपला माइंडसेट असा की इंजिनियर बेकार असतात. हा जो इश्यू आहे, हा जो प्रॉब्लेम आहे लोकॅलिटीचा किंवा सराउंडिंग्सचा, याच्या बियॉन्ड आपल्याला विचार करावा लागेल की आपण जे लिमिटेड पाहतो, लिमिटेड लोक पाहतो, आपला थिंकिंग स्कोप वाढवा. थिंकिंग स्कोप जर आपण वाढवला तर अपॉर्च्युनिटीज निश्चित आपल्याला वाढणार. त्यामुळं आपला जरी आपल्या परिसरात, आपल्या आजूबाजूला ह्या थिंग्स दिसत नसल्या, पण तरी ह्या एक्झिस्ट होत आहेत, त्या अस्तित्वात होत आहेत. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत
मी काही व्हिडिओज वगैरे पण टाकले ते ग्रुपवरती, किंवा तुम्ही पण काही शेअर केले ग्रुप आहेत. बघा 10-11 वर्षांपूर्वीच्या त्या इन्व्हेन्शन्स आहेत आणि डेव्हलपमेंट आहेत, आपल्याकडे अजूनपर्यंत पाहण्यात पण नाही आणि ऐकण्यात पण नाही. हा फरक आहे की आपण लॅगिंग कसं आणि कशामुळे राहतो, की आपण जी इन्फॉर्मेशन किंवा आता ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून तरी लवकर लवकर कळू लागलेलं आहे, पण पूर्वी ज्यावेळेस हे सोशल मीडिया नव्हता त्यावेळी काय व्हायचं, त्यावेळी ते याच्यापेक्षा वर्स्ट सिच्युएशन असायची, काहीच माहिती होत नव्हतं. म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्यावेळी एखाद्या सेक्टरमध्ये एंटर करतो, आपल्याला तिथलं सगळं ॲटमॉस्फिअर जाणून घेण्यामध्येच आपली बरीचशी एनर्जी किंवा वेळ जातो, जेव्हा की जे पर्टिक्युलरली त्या सेक्टरमध्ये, त्या एरियामध्ये, त्या रिजनमध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग असतात, त्यांना ते लहानपणापासून सर्व गोष्टी माहिती असतात. हा फरक जो आहे, हा डिफरन्स जो आहे, तो डिफरन्स आपल्याला ओव्हरकम करावा लागतो. म्हणजे मराठवाड्यातून आपण ज्यावेळेस एखाद्या दुसऱ्या रिजनमध्ये एंटर करतो, तिथं गेल्यानंतर 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे हार्डवर्क आणि दुसरं म्हणजे कम्युनिकेशन स्किल. पर्टिक्युलरली हार्डवर्किंग, नॉलेज आणि कन्सेप्ट याच्या बाबतीत मराठवाडा स्टुडंट कधीच कोणाला ऐकलेले नाहीत आणि ऐकणार नाहीत. ते हुशार असतात, फक्त त्यांचं प्रेझेंटेशन स्किल आणि कम्युनिकेशन स्किल हे कमी पडतं. ही फॅक्ट आहे. आपल्याला नॉलेज असतं पण आपण घाबरतो, आपण एक्सप्रेस करत नाही, आपण प्रॉपरली प्रेझेंट करत नाही, डेअरिंगने प्रेझेंट करत नाही. जेव्हा की एखादा मुंबईचा स्टुडंट असेल, पुण्यातला स्टुडंट असेल, नागपूरचा स्टुडंट असेल, तो मेट्रो सिटीजमधला स्टुडंट आहे, नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तो आपल्यापेक्षा कदाचित कमी असेल, पण प्रेझेंटेशन त्याचं बेस्ट असतं, कम्युनिकेशन स्किल त्याचं छान असतं, त्यामुळे तो पुढे निघून जातो आणि आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड येतो. हा जो न्यूनगंड आहे तो आपण आधी काढून टाकणं गरजेचं आहे. ज्याही वेळेस जिथेही कुठे तुम्ही ॲडमिशन घेऊन जाल किंवा फर्स्ट इयरला तुम्ही असाल, फर्स्ट इयरला मेजॉरिटीली असं पाहण्यात येतं. नंतर आपण मग काय करतो, हळूहळू त्या वातावरणाशी मिळतं जुळतं घेत आपलं एक एक स्किल आपण दाखवायला सुरू करतो आणि मग पुढे जाऊ शकतो. कम्युनिकेशन स्किल आपण अग्रेसिव्हली पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे. आपण मागे राहतो, आपण भाग घेत नाही. आपण वेगवेगळे जे इंडस्ट्रियल लेक्चर्स असतात, सेमिनार्स असतात किंवा काही वर्कशॉप असतात, काही प्रोग्राम्स असतात, असे अरेंज केले जातात वेगळ्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून. त्यात पार्टिसिपेट एकतर होत नाही आपण किंवा ॲपियर होत नाही, झालो तरी पण पाठीमागे राहतो. क्वेश्चनिंग आपलं नसतं, डिफिकल्टीज आपल्या नसतात. सातत्यानं तुम्हाला टीचिंगच्या वेळेस सुद्धा मी ज्यावेळेस म्हणतो की आस्क द डिफिकल्टीज, जोपर्यंत आपण डिफिकल्टीज विचारणार नाहीत तोपर्यंत आपली डेव्हलपमेंट होणार नाही. आपल्या मनामध्ये असं एक क्रिएट झालेलं असतं माइंडसेट की आपण जे विचारलेलं आहे ते कदाचित डिफिकल्ट नसलं तर, आपल्यालाच फक्त येत नसलो, आपणच फक्त ढ असलो आणि बाकीच्यांना सगळ्यांना येतंय तर येऊ दे ना, काय होईल, हसतील 4 लोक, फार तर समोरचा व्यक्ती रागवेल तुला एवढे कसे येत नाही ते, पण तो सांगेल, ते आपल्याला कळेल, आपण डेव्हलप होऊ. हे जे आहे ते स्किल आहे आणि आपलं प्रेझेंटेशन, आपलं कम्युनिकेशन हे त्याच्याशिवाय डेव्हलप होणार नाही. थोडंफार आपल्याला काही ठिकाणी ह्या गोष्टींबद्दल विचार करावा लागतो की आपलं जे आस्किंग नेचर आहे ते आस्किंग नेचर पण कंटिन्यू राहायला पाहिजे. प्रेझेंटेशन आणि कम्युनिकेशन स्किल्स हे कसे इम्प्रूव्ह होतील ह्या दृष्टीनं सातत्यानं तुम्हाला ड्युरिंग ग्रॅज्युएशन प्रयत्न करावे लागतात. पण एवढे प्रयत्न जर आपण ठेवले तर आपल्याला कुठल्याही सेक्टरमध्ये, कारण हार्ड वर्किंग हे आपल्याकडे असतं, पण ते हार्ड वर्किंग फक्त डॉंकी वर्क होऊन राहू नये याची जर काळजी घ्यायची असेल तर आपल्याला ह्या क्वालिटीज आपल्यामध्ये इम्प्रूव्ह करणं, डेव्हलप करणं. काही जणांमध्ये ते असतात, नो डाऊट, सगळ्यांबद्दल नाही, मी हे एक जनरल बोलतो. काही जण खूप चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन स्किल्स त्यांचे आहेत ते डेव्हलप करतायत किंवा केलेले असतात, पण हे कम्युनिकेशन स्किल्स प्रॉपर लँग्वेजमध्ये, प्रॉपर डिसिप्लिनमध्ये, की जेणेकरून समोरच्या लोकांना ते जास्तपणे प्रभावी वाटतील, अशा प्रकारे जर आपण हे डेव्हलप करत गेलो तर आपल्याला इन फ्युचर
खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये मिळू शकतात. त्यानंतर हे आपण काही टिपिकल ब्रँचेस पाहिल्या की ज्या सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती असणार आहे. फर्दर सेक्शनमध्ये आपण याच्या व्यतिरिक्त असणाऱ्या काही ब्रँचेस, आता जसं इलेक्ट्रिकल ही ब्रँच असेल किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, इवन प्रिंटिंग टेक्नॉलॉजीज वगैरे सारख्या ब्रँचेस आहेत, पॉलिमर इंडस्ट्रीज आहेत, मायनिंग आहे. भरपूर ब्रँचेस आणि भरपूर प्रमाणात वेगवेगळे सेक्टर्स अवेलेबल आहेत. पण मेजॉरिटीली जे स्टुडंट फोकस करतात त्या ब्रँचेस म्हणजे या आहेत. ओके, या ब्रँचेसबद्दल, यांच्या अपॉर्च्युनिटीजबद्दल थोडंसं थिंकिंग करा, थोडासा विचार करा. अजून कोणकोणत्या ब्रँचेस आहेत आणि त्यांच्या काय अपॉर्च्युनिटीज आहेत आणि कशा प्रकारे आपण सिलेक्शन करू शकतो, याही गोष्टीवरती आपण वर्किंग करणार आहेत किंवा याच्यावरती पण आपण जाणार आहेत आपल्या नेक्स्ट सेक्शनमध्ये. ओके.